तर मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या खोताची वाडी येथे नाताळ सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे। खोताची वाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने नाताळ सण साजरा केला जातो। खोताची वाडी येथील रस्त्यावर प्रत्येक घरावर तसंच चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर नाताळ ते नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत रोज विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। नववर्ष आणि नाताळच्या निमित्ताने आता मुंबई सुद्धा सज्ज झाली आहे। मी सध्या मुंबईच्या खोताच्या वाडीमध्ये आहे आणि इथे गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिस्ती समाजाच्या माध्यमातून क्रिसमस, नाताळ, नववर्ष हे साजरा केला जातो आणि ह्या ठिकाणीचे आता सध्या त्या तयारीला जे आहे ते सुरुवात झाली आहे। आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की चर्चला सुद्धा विद्युत रोषणाई जी आहे ते केलेली आहे। त्याचबरोबर येथे पारंपरिक घरं ही गेल्या अनेक वर्षांपासूनची ही घरं जर आपण पाहिली ख्रिस्ती बांधवांची ही संपूर्ण घरं आहेत आणि ही अशाच पद्धतीची घरांना जे आहे ते सजावट ह्या सर्वच लोकांकडनं केलं जातं आणि इथे मोठा हा उत्साह जो आहे तो ह्या ठिकाणी साजरा केला जातो। आणि ह्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी इकडचे काही स्थानिक लोक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। ताई, उद्यापासून नाताळला सुरुवात होत आहे आणि आजपासूनच ह्या सर्व गोष्टींना तयारीला सुरुवात झाली आहे। तुम्ही इथेच राहता का आणि इथे कशा पद्धतीचं वातावरण, कसा उत्साह असतो? खूपच छान शांतता असते आमच्या इथे आणि खूपच छान वाटतं। पुष्कळ आणि महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन होते लोक होते त्यावेळी आणि 25 तारखेला मुलांसाठी क्रिसमस पार्टी करायचे तर आणि तेव्हा आणि मजे करायचे। पण आता काय झालं की सगळे विदेशी गेलेत आणि आता राहिले फक्त आणि जास्त करून सिनियर सिटीजन। तर माझ्याकडून आमच्याकडून जे राहिले तसं साजरा करू शकतं आम्ही करतात। जसं जास्त लाइटिंग आणि जास्त जगमा पण दरवर्षी हे असतं त्यांचं येशू ख्रिस्त यांचं क्रिब, शेपर्ड्स, एंजल्स हे दरवेळेला असतं त्यांचं दरवर्षी असतात। मुझे अभी एक्चुअली मैं यहाँ पे रह रही हूँ, मतलब जस्ट तो मैं कितने साल हो गए, आई थिंक मोर देन 30 ईयर्स। तो मैं शायद 15-20 ईयर्स से तो आ ही रही हूँ, मतलब ऐसे तो बहुत अच्छा है यहाँ के, मतलब कुछ भी है फेमस तो पास होते हैं हम लोग तो हमेशा। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।